हे काय होतंय, वडंटीवार साहेबांकडून चुकीचे स्टेटमेंट जायला लागलेत. समाजामध्ये दुई निर्माण होईल असं पाऊल वडंटीवार साहेबांनी उचलायला नाही पाहिजे. कुठं असे स्टेटमेंट करायचे की जरांगी पाटलाच्या हातात बंदूक द्या आणि ओबीसीला मारा, असले न पटणारे, या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष नेता राहिलेल्या व्यक्तींना बोलायचं. इतका पश्चाताप करण्यापेक्षा वडंटीवार साहेबांनी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या तळतळाट घ्यायलाच नको आहे, मराठ्यांच्या विरोधात जायलाच नको आहे. जर तुमच्यामुळं तुमचा पक्ष संपणार असला, मराठ्यांविषयी तुम्हाला एवढी दुश्मनी दाखवायची असेल तर तुमचा पक्ष नक्की संपणार आहे. त्यात दुमत असायचं काही कारणच नाही. आणि इथून पुढं मराठ्यांनी ठरवलंच आता की जो माणूस आपल्या विरोधात बोलन ना त्याला आता धडा शिकवायचा. इथून पुढं त्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकायचे मराठ्यांनी ठरवले. दयामाया करायची नाही, विसरून पण जायचं नाही, हे मराठ्यांनी कायम ठरवलं आहे. आता होतं ते इथून मागं की एखादा नेता आमच्या मराठ्यांच्या विरोधात बोलून जायचा आणि आम्ही काही कालांतराने ते सोडून द्यायचो, पण त्याचे दुष्परिणाम खूप वाईट भोगावे लागलेत आम्हाला मराठ्याला. त्याच्यामुळे इथून पुढं कडवट वागायचं, आता विसरायचं नाही, जातवान वागायचं. संधी आली की टप्प्यात आला की कार्यक्रम त्याचा वाजवायचा, ही भूमिका आता मराठ्यांनी पार पाडायची. जो नेता मराठ्यांच्या आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम वाजवायचा म्हणजे वाजवायचा, त्याला सोडायचं नाही. आता ते मोर्चा काढाले मराठा आरक्षण मिळू नये म्हणून वडंटीवार साहेब नागपूरला, आणि जे रद्द करा म्हणून. ते काँग्रेसचा मोर्चा काढायला काय होणार आहे, त्याला ओबीसीचं नाव द्यायचं आणि काँग्रेस मोठं करायचं, ही सिस्टम आहे त्यांची. हो, हे आरोप नाही माझा, मी खरं सांगतो. हे नागपूरहून आता आमच्या कुणबी मराठ्यांचे आम्हाला फोन येतात म्हणून बोलतो. ते म्हणतात आता ओबीसीच्या नावाखाली शिव काँग्रेस मोठं करायला लागला आहे, याचं राजकीय दुकान चालवायला लागलं आहे वडंटीवार. हे आता विदर्भातले मराठी बोलायला लागले. शेवटी काय बरं का, लक्षात घ्या, मीडियात बोलायचा विषय नाही आहे हा, पण काय शेवटी मराठा आणि कुणबी या राज्यातला आम्ही एक, आम्ही रक्तमासाचे आहेत एकमेकाचे. ती विदर्भात असले, आम्ही मराठवाड्यात असलोत म्हणून काय झालं, शेवटी आम्ही रक्तमासाचे पाहुणे आहेत. आमची जात एक आहे, आमचा कुळ एक आहे, आमचा धर्म एक आहे, आम्ही सगळे रोटीबिटी व्यवहार आमचे एक येतं, आमचे रक्तमासाचे नाते आहेत एकमेकाबरोबर. मग त्यांच्या जिव्हारी लागतं ना. खानदेश आणि विदर्भातल्या कुणबी आणि मराठ्यांच्या सुद्धा जिव्हारी लागतं हे बोललेले. त्यामुळं तिकडून असे निरोप येते आता की तो काँग्रेसचा मोर्चा आहे पण मराठ्यांच्या विरोधात आहे. त्यांना आता पाय खोडून काहीतरी ओबीसीच्या नावाखाली वडंटीवारला सटल व्हायचं राजकारणात. म्हणजे काँग्रेस वडंटीवार यांच्या माध्यमातून मराठा समाजाला टार्गेट करतो. हो, लाल्या दिल्लीचा लाल्या सांगतो मराठ्याला टार्गेट करा म्हणून. त्याचे दुष्परिणाम लगेच उमठायला लागले. आता कालपासून लगेच विदर्भातून तिकडून मेसेज यायला लागले की ओबीसीच्या नावाखाली ह्यो काँग्रेसचा मोर्चा आहे आणि तो काँग्रेसमध्ये त्याचं बस्तान बघायला बघतोय. मराठ्यांचे नाराजी अंगावर घ्यायला लागला. विदर्भातले मराठे आणि कुणबी ह्या बारीनं झपकाच दाखवणार आहेत, आरक्षणाच्या विरोधात जाणार. बघा तुम्ही, आता सुरुवात झाली. ज्याप्रमाणे कुणबीमध्ये राज्यभर सापडल्या त्याला आता विरोध होते, तरी त्या तपासल्या पाहिजे, या बोगस त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, ज्यांनी दिलं त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली, ती अशी ओबीसी नेत्यांची मागणी होत आहे. ओबीसी कोण नेता हो, कायच ओबीसी नेता, ते जातीचं आहे. थोड्या माळ्याचा नेता आहे छगन भुजबळ, सगळ्या माळ्याचा काय संबंध आहे. अरे माळे बांधव गावागावात मराठ्यांसोबत आहेत, मराठे माळ्यांसोबत आहेत, धनगर मराठ्यांसोबत आहेत, मराठी धनगरांसोबत आहेत, लमानी समाज आहे, रजपूत समाज आहे, कायकाडी आहे, लवारे, कुंभारे, डोवारे, सगळ्याच जाती आहेत. एक दोन सोडून द्यायच्या आता जाती इथून पुढं. यांच्या पुढंच करायचं नाही मतदानासाठी. आता मराठ्यांनी एकदम साईडलाईन बाजूला सरकायची. त्यामुळं बोगस आरक्षण खाणाऱ्यांनी खऱ्या आरक्षणाला बोगस म्हणायची त्यांची इच्छाच कशी होती हेच आम्हाला कळत नाही. हेच बोगस आहे सगळ्या दुनियाचे. लमाण्याचं आरक्षण खातेत, बंजारा समाजाचं वाटोळं करून टाकलं, बोगस आरक्षण दुसऱ्या जातीच खाल्लं. म्हणले आम्ही तुमच्यासारखे दिसतो म्हणे, हे कोणासारखे दिसत येत, हे खातेत. आणि हे काय बोगस म्हणणार आहेत. अहो, ओरिजिनल कुणबी नोंदी आहेत ते कायद्यानं शोधलेल्या, म्हणजे शिंदे समितीने शोधलेल्या नव्हतं, ओरिजिनल अस्सल नोंदी आहेत. एक बी नोंद रद्द होत नाही, प्रमाणपत्र बी नाही झालं ना, मग सांगतो यांना.
यांना काय करायचं हे दोघा तिघाला, हे परळीची लाभार्थी टोळी आणि ह्यो येवल्याचा तो जातीवादी अलीबाबा, यांना काय करायचंय, फडणवीस गेअरमध्ये आणायचा. मराठा हा फडणवीसांकडून भाजपाकडून जाऊ द्यायचा नाही. काहीतरी विघ्न संतोषी शब्द बोलायचे आणि जातीय तेढ निर्माण करायचा, हे ह्या दोघा तिघांनी ठरवलंय. परळीची टोळी ते 2 आणि हे 1, या 3 यांनी ठरवलंय. कळून तर द्यायचं नाही, देवेंद्र फडणवीस पेशी राहायचं. आता अशी कुजबूज कुठं आहे, येवल्यात पण आहे, परळीत पण आहे. कुणी ना कुणी त्याचं ऐकतं. जुनी मन आहे बघा, भीतीला कान असते. मग काय करायचं, आपण कशामुळे मराठ्यांच्या विरोधात बोलतो असं त्यांच्या ज्यावेळेस चर्चा चालली, परळीत असो किंवा येवल्यात असो, काय करायचं म्हणे, मराठ्याच्या आडून आरक्षणाच्या JRच्या आडून काय करायचं, ह्यो फडणवीसच खड्ड्यात गेला पाहिजे. एवढं मोठं षडयंत्र झाले. आता आपल्यापेक्षा हुशार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याकडे यंत्रणा पण आहे ना, त्यांनी याच्यावर बारीक लक्ष दिलं पाहिजे, हे खरंच होतंय का. खूप मोठं षडयंत्र शिजायला लागले ते दोघं तिघं. ओबीसीच्या नावाखाली आरडून डॅमेज करायचं फडणवीसला, फडणवीस गिअरमध्ये आणायचं. ही सुद्धा यांची राजकीय अस्तित्वासाठी प्लॅनिंग सुरू आहे. आणि त्यांच्यात ना नुसतं श्रेयवादाची लढाई सुरू झाली. मी ओबीसीचा नेता का तू ओबीसीचा नेता, तू ओबीसीचा नेता का मी ओबीसी नेता, नुसती वडाताड सुरू झाली. कारण धनगरांचे काही बांधव चांगली लिडरशिप करायला लागलेत, ते येवल्याच्या अलीबाबाला खपत नाही आता आणि परळीच्याही टोळीला खपत नाही. मग काय करायचं, लिडरशिप तर तिकडे जाईल, यालाच लागतं ना हमेशा चिवडायला, येवल्याला हागंदरीला जाऊन हमेशा यालाच चिवडायला लागतं. त्याला वाटतं मग इतका हुशार दुसरा कुणीच नाही, दुसऱ्याला नेता होऊन देत नाही, मानणं मांडून देत नाही. आणि ही श्रेयाची लढाई सुरू झाली त्याच्यामुळे आम्ही लोड न घेत. आपल्या आरक्षणाला जर धक्का लागला रे बाबा, मग तुम्हाला सांगतो कचका काय असतो. जर यांच्या मागे ओबीसी समाज असेल किंवा त्या समाजाचे जे नेते त्यांच्यामध्ये थोडा समाज असेल, कुठेतरी परळीचे समजा पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी सगळं करताय. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही नाव घेतलं म्हणून, मी त्यांचे नावं घेत नाही, पण घेतलं म्हणून सांगतो, त्या दोघांनी सुद्धा छगन भुजबळच्या नादी लागू नये. आणखीन बी त्यांनी शानवं, त्यांचं वेगळं अस्तित्व आहे. मराठ्यांचा नाराजीची लाट अंगावर घेणं हे त्यांच्यासाठी राजकीय करिअरला खूप घातक आहे. ते जर शहाणे असतील ना, छगन भुजबळचा मोठेपण मिळवण्यासाठी आणि त्याची थाप पाठीवर मारून घेण्यासाठी राज्यापासून देशापर्यंत कमावलेलं, कष्टातून संघर्षातून त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं परळीनं त्याचं ऐकून घालू नये. राजकीय अस्तित्वाला एवढी किंमत आहे की तुम्ही त्याच्यावर बारीक विचार करून बघा. आणखीन पण छगन भुजबळच्या नादी लागून 4 टाळ्या मिळत्या भाषणात, मराठ्यांच्या विरोधात बोलायला जातात, पण त्याच्यानंतर तुमच्यावरती कुणी आनंदानं टाळी वाजावी अशी जनताच राहणार नाही. त्या दिवशी तुमच्यासाठी खूप वाईट दिवस उगलेला असं की ज्या माणसानं संघर्षातून राज्यापासून देशापर्यंत नाव नेलं, त्या माणसाला वर इतकं वाईट वाटेल की हे खालचा वारसा चालवणाऱ्या नासक्यानी छगन भुजबळचं ऐकून मराठी अंगावर घेतले आणि राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करून घेतलं. इतका वाईट वारसा यांनी का चालवला याचं उत्तर सुद्धा यांना वरच्या माणसाला द्यायला नसणार. ते बोलूनच गेले असणार, श्वेतपत्रिका काढावी ते सांगितलं ना, त्याचं उत्तर आता तेच सांगितलं ना, श्वेतपत्रिका निघत नाही, आमचं काही होतं नाही. पण तुम्हाला तेच सांगितलं की मी त्याच्या नादी लागून तुम्ही किती वाईट दिशेनं चाललात. कारण मी मराठ्याला सांगितलं आता, आणि मराठ्याला करावंच लागणार आहे. आपल्या विरोधात बोललेला माणूस याला आपल्याला संपवावंच लागणार आहे राजकारणात. माया दया करून चालणार नाही. दारात आले, चहा पी म्हणले, तोंडात हात फिरेला, 20 लाखाचं 50 लाखाचं काम दिलं, कुठं घरकुलं दिले, हिरी दिल्या, कुठं DPTCचे कामं दिले किंवा असं काही केलं म्हणून पाय नका चाटवा. आता स्वाभिमानी बना, शेतात कष्ट करायचे कचाकच, चटणी भाकर खायची समाधानाने, पण मराठ्यांचा स्वाभिमान मराठ्यांनी जिवंत ठेवायचा. अजिबात कोणाच्या पाय पडायचं नाही. त्यांचं मतदान आहेच किती, एखाद्या मतदारसंघात 13,000 आहेत, एखाद्याचं 2500 तर लय झालं तर 18,000 मतदान आहे. अरे दुसरे उत आलाय ना, दलित आहेत, मुस्लिम आहेत, बंजारा समाजाचे 400 जाती आहेत. द्या सोडून यांना, इथून पुढे यांचं मतदानच नको. पडलं तरी हरकत नाही, पण नकोच, झोकायचंच नाही.
यांना यांची जागा आता दाखवावं लागणार आहे. कारण यांची भाषा ज्या मराठ्यांनी मोठं केलं ना त्या मराठ्यांना संपवणारी भाषा आहे. त्याच्यामुळे यांना संपावंच लागतंय, खोड तर संपावंच लागतंय आता. आणि मराठ्यांनी बारीक लक्षात ठेवायचं. पळायचं नाही नुसतं, बिघडल्यासारखा चाक्काच शेतात कामं करायची, मिळतील ते व्यवसाय करायचे, मिळतील ते व्यवसाय करायचे, रोज कष्ट करायचे, 1,000-500 रुपये घरात कमवून आणायचे, पायाने पडायचं कोणाचे, अजिबात झुकायचं नाही, नाही मिळालं तर नाही मिळालं, थोबाडाकडे सुद्धा बघायचं नाही यांच्या. इतकं कट्टर कडवट. आता मराठ्याला दयामाया सोडावं लागेल नसता. पुढच्या पिढ्या मरत्यान बरं का मराठा हो, तुम्हाला सांगतो. आता ना जसं तसेच गेम दाखवायचे. मराठ्यांच्या विरोधात गेलेला नेता ज्या जातीचा असेल त्या जातीचा नेता इथून पुढे संपवायचा. हे मराठ्यांनी आता पक्का डोक्यात ठेवायचं. सांगायची गरज नाही लागली पाहिजे, आव्हान करायची गरज नाही लागली पाहिजे, मीडियातून सांगायची मराठ्यांना गरज नाही लागली पाहिजे. पक्क डोक्यात ठेवायचं. ह्यो आपल्या विरोधात आपल्या गावातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चाला त्यांच्या जात होता. कोणचं घर जात होतं आपल्या गावातलं हे मराठ्यांनी ध्यानात ठेवायचं. आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा कोणचा ओबीसीचा नेता मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्यांच्या व्यासपीठावर जात होता, कोणचा सरपंच जात होता, कोण कार्यकर्ता जात होता, कोण सामाजिक कार्यकर्ता जात होता, कोणत्या पक्षाचा माजी आमदार मंत्री छगन भुजबळच्या व्यासपीठावर जाऊन मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणतो. इथून पुढं डोक्यात फिट ठेवायचं. कट्टर आणि कडवट वागायचं, पाडायचे, उद्ध्वस्त करायचे म्हणजे करायचे. कारण जातीवाद करणारी घाण संपली की जातीय सलोखा व्यवस्थित राहणारे हे मराठ्यांनी इथून पुढं डोक्यात ठेवायचं, विसरायचं नाही. असं जातवान मराठ्यांनी विसरायचं नाही. जीव गेला तरी हरकत नाही. कडवट वागायचं आणि भाषाला भाषा आणि उत्तराला उत्तरच इथून पुढे द्यायचं. परिणामाची चिंता करायची नाही. आता बरं, तुम्ही म्हणताय जे लोक मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करतायत, जे विरोध करताय नेते असतील त्यांना पाडा. मात्र असे काही नेते आहेत त्यांना मराठा समाज मतदानासाठी पाटलांचा फोटो प्रचारासाठी लागतो. मात्र समाजाचं भलं व्हावं तर समाजासाठी आरक्षण टिकावं असे काही नेते बोलत नाहीयेत, मात्र लाभ घेत आहेत ते. आता त्या ओबीसीच्या नेत्यावर बोलण्यापेक्षा आधी तुमचं उत्तर देतोच, तुमचा ओबीसीच्याच नेत्यावरचा प्रश्न आहे, पण आधी आमच्या नेत्यावर येतो. आमचे कमू खालीमान घालून जगत आहेत हे एक मला काही कळालं आणखी काही. आता आमचे बी आता लई कलाकार झालेत, मराठीचे नेते सुद्धा पक्के आतून एक झाले. त्या मी बी लई झाकले 1.25 लाखाचे म्हणतात ना, मी बी उघडी करायला मोकळी नाही. आता लक्षात ठेवा थोडा, कारण हे कधी न घडणारं घडलेलं आहे. आता मराठ्यात सुद्धा आतून एक ॲक्शन पॉवर कमिटी तयार झाली खूप मोठी, ते सुद्धा आतून टाईट येतात. त्यांनी पण ठरवलं आता महाराष्ट्रात ओबीसीचा नेता मराठ्यांच्या विरोधात किंवा मराठ्यांच्या नेत्याच्या विरोधात जाईल त्याचा आपण सगळ्यांनी मिळून राजकीय गेम करायचा म्हणजे करायचा. बघ, ते येत नाही बोलणारे ते गप्प बसून काटा काढणार आहेत आणि मी हे बोल का त्याच्यामुळे माझ्या नाही राहत पोटात. आता इथून पुढे हे होणार आहे. फक्त काही मराठ्यांचे नेते आहेत ना, त्यांना माझं आव्हान आहे, किती दिवस खाली मान घालून जगणार आहे. ते जर धडाधड तुमच्या जातीच्या लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून आवाज उठवायला लागले, अरे बोला ना जातीच्या बाजूनी, कवर खाली मान घालून जगता. ते काय जिन्याला अर्थ आहे तुमच्या. आतून सगळे एक व्हायले, चिटका एक आली एक, आणि इथून पुढे हे करावंच लागणार आहे. गरीब मराठे आणि राजकीय मराठ्यांचे नेते यांना एक होऊन आता इथून पुढे गेम टाकावंच लागणार आहेत. कारण सुख हे मराठ्यांच्या नेत्याला सध्याच्या सरकारमध्ये नाही आहे. अधिकाऱ्यांना सुद्धा मराठ्यांच्या सध्याच्या सरकारमध्ये सुख नाही आणि व्यावसायिकांना उद्योगपतींना सुद्धा सुख नाही. म्हणून गरीब मराठे आणि मराठ्यांच्या नेत्यांना मिळून खूप चांगल्या पद्धतीनं डोकं लावून काही कळत आणि काही न कळत डावं टाकून मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या ओबीसीच्या नेत्याचा वेळेवर गेमच करावा लागणार आहे. आणि हे मात्र सगळ्यांनी गरीब मराठ्यांनी आणि मराठ्याच्या नेत्यांनी लक्षात ठेवा. आता गेम टाकायला सुरुवात करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांच्यात असं झाले, आम्ही बोलत नाही, संयम धरतो म्हणून ते जास्त माजाडेव करायला लागले. आमच्या सगळा पुरुषार्थ आहे, सगळा ज्याने त्या ताकदीनं खेटायची ताकद आहे, फक्त आम्ही संयमाने आहेत म्हणून त्याचा गैरअर्थ घेऊन तुम्ही जरा माच कमी करा. एवढं ओबीसीच्या नाही त्या जातीच्या नेत्याने ध्यानात ठेवायचं. ओबीसीचा नेताच नाही, 450 जाती आहेत.
सगळ्या जातीचा व्यवहार केला यांनी, बाकीचा तर काही संबंध नाही. हे 2-3च आहेत. बरं, दुसरीकडे जरांगेंनी सत्यानाश केला, आम्हाला उद्ध्वस्त केलं, ही जी भावना आहे ती वडेट्टीवारांनी बोलून दाखवली आहे. तेच मी पण म्हणलो ना, आमचं सुद्धा सत्यानाश केला तुम्ही. आमचं तेच म्हणणं आहे. तुमच्याच प्रश्नात तुमचंच उत्तर आहे. तुमच्याच प्रश्नात तुमचंच उत्तर आहे. आमचं 16% आरक्षण घेतलेलं माघारी द्या ना वडवंटीवार साहेब. काय वडवंटीवार साहेब, 16% आरक्षण आमचं आहे. तुम्हाला किती दिलं मंडल कमिशननं? 14%. तुमचं तुम्ही 14% खा ना. तुमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ओबीसीचं, हे आमचं म्हणणं आहे. 14%. तुमच्या 14%ला धक्का लागता कामा नये, ही मराठ्यांची प्रामाणिक भूमिका आहे. गोरगरीब ओबीसीच्या लेकराच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मंडल कमिशननं तुम्हाला 14% आरक्षण दिले, 14%ला धक्का सुद्धा लागता कामा नये. अजिबात कोणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही 14% आरक्षणाला. पण वरचं 16% आमचं घेतलेलं, आमचं जीवन का उद्ध्वस्त केलं ते आमचं आहे. आमचं आम्हाला वापस द्या, ती जी आर रद्द करा. 50%च्या वर 2% आरक्षण गेलं कसं काय? आमचं 13% वर गेलं आरक्षण, तर तुम्ही रद्द केलं. कारण इंदिरा साहनीच्या जजमेंटनं सांगितलं, सुप्रीम कोर्टानं सांगितलं, केंद्रीय मागासवर्ग आयोगाने सांगितलं 50%च्या वर आरक्षण देता येत नाही. गेलं आमचं 13% आरक्षण गायकवाड आयोगाने दिलेलं. मग 50%च्या वरचं 2% आरक्षण कसं काय? ते का तुमचे आजे आहेत का? 2% कसं का उडत नाही? ते 50%च ठेवा ना, कायद्याला मानता ना तुम्ही. 50% आरक्षण ठेवा, 2% उडा. 16% बोगस जी आर काढलेला आहे ते 1994ला. 16% आमचं आरक्षण दिलं गेलं, ते जी आर रद्दच पाहिजे आम्हाला. मग जे होईल ते होईल. तुम्हाला सांगतो, आम्ही सुद्धा जे नाही त्या टोकाला खेळणार. तुम्ही मोर्चा काढताना 10 तारखेला, आमची सुद्धा थोड्या दिवसात घोषणा होणार आहे. 16% आरक्षण जे गेलं ना 1954चं जे आर रद्द करायसाठी, बघू आमची बी काय किती धमक आहे ना. तुम्ही बघा आता, आणि तुमच्यात बी किती धमक आहे आम्ही बघतो. तुम्ही 94ला जे आर काढला, बोगस आरक्षण, त्याचे उपवर्ग बोगस बनवले आणि मराठ्यांचं आरक्षण खिरापत असल्यासारखं वाटून टाकलं. तुमचा हक्क आहे ते घ्या ना तुम्ही. तुमच्या 14% आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे. तुम्हाला ते कायद्यानं दिलंय, घटनेनं दिलंय, मागासवर्ग आयोगाच्या सगळ्या तत्वाला धरून दिलंय, सगळ्या निकाशात बसून दिलंय. तुम्हाला 14% दिलंय. वरचं 16% आरक्षण आमचं आहे, ते आम्हाला पाहिजे. आणि 1994 पासून 2023 पर्यंत ज्या ओबीसी जातीत आरक्षणात, ज्या ओबीसी आरक्षणात ज्या जाती घातल्यात, त्या पुऱ्या बाहेर काढायच्या. कारण त्या सगळ्या बोगस पद्धतीनं आरक्षणात घातल्या. त्याच्यात 70-80 जाती अशा आहेत की ते ओबीसीचा, मागासवर्ग आयोगाचा एकही निकष पूर्ण करू शकतच नाहीत. इतक्या श्रीमंत आणि प्रगत ह्या, प्रशासनात पण, आर्थिक पण आणि शैक्षणिक पण. तुम्ही त्या बॅकवर्ड क्लासमध्ये बसतच नाहीत. कसं काय गेलात तुम्ही त्याच्यात? त्याच्यामुळे त्या जाती सुद्धा बाहेर काढायच्या. ओबीसी नेत्यांनी जी बैठक झाली, तर मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी प्रश्नामध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भूमिका, त्यानंतर मराठा समाज कुठेतरी मुख्यमंत्री मध्ये सापडलेले आहेत. यामध्ये काही तोडगा निघेल की नाही निघेल हे माहीत नाहीये. मात्र संभ्रम वाढत चालला आहे. मुख्यमंत्री कोंडीत सापडलेले नाहीत, हे मी जबाबदारीनं स्टेटमेंट सांगतो. आत्ताशिक मुख्यमंत्री योग्य लाईनवर आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताशिक योग्य ट्रॅक पकडलाय. त्यांच्या आत्ताशिक डोक्यात आलाय. आता प्रत्येक वेळेस छगन भुजबळ आणि तो काही ओबीसीचे नेते तयार करतो भाजपमधलेच, आणि भाजपाच्याच अंगावर घालतो आणि ब्लॅकमेल करतो. हे फडणवीस साहेबांच्या सुद्धा आता पक्क लक्षात आले. सत्तेत राहायचं फडणवीस साहेबाचे. आता छगन भुजबळला मंत्रिपद कोणी दिले? फडणवीस साहेब. भाजपाचे नेते कोण आहेत बोलणारे मराठ्याला आरक्षण देऊ नये? छगन भुजबळने जमा केली. अंगावर कोणाच्या घातले? देवेंद्र फडणवीस साहेबाचे. ते का बोळ्यानं दूध पितो का देवेंद्र फडणवीस? त्याला अक्कल नाही, कळत नाही हे काय चाललंय. त्यांनी बरोबर ह्या ओळखला. आता आपल्यात राहतो, आपल्यात खातो, मंत्रिपद आपल्याकडून घेतो, परत आपल्याच पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करतो आणि आपल्या अंगावर घालतो.
ते अजिबात कोणीत आलेले नाहीत, ते मजा बघत आहेत. काय काय बोलतोय कोण, भाजपाचा मंत्री काय बोलतोय ओबीसीचा, अजितदादा पवारांच्या गटाचा ओबीसीचा नेता काय बोलतो, कोण आणखीन कोण कोण ओबीसीचे नेते ते काय बोलतेत, यांना आपल्यापासून काय फायदा झालेला आहे. तुम्ही म्हणता ना याला कोणी सांगितलं इतकं, मी मग सांगायचं बंद करतो. भुजबळ ज्या पद्धतीने हे सगळं करते असं तुम्ही सांगताय, तर याला मुख्यमंत्री बळी पडतील या दबावाला? नाही, आता ते तिकडे येते, आता तिच्या बराबरी सुरू झाली, तिची बराबरी सुरू झाली. कारण मी सांगताना सांगितलंच ना, मी थांबलोच याच्यासाठी की आता सगळंच सांगायचं नसतं, काही हे करायचं नसतं, म्हणून मी बोलता बोलता लगेच गप झालो. मग गाडी पेटली का सगळं सांगते असं आहे ते. त्याच्यामुळं ना फडणवीस साहेबांनी बरोबर हेरलंय आता आणि योग्य ट्रॅक पकडला की मराठ्यांना सुद्धा सोडून चालणार नाहीत. याचं ऐकून शिवाय आपल्याच पक्षातले लोक ओबीसीच्या आपल्याच विरोधात घालायला लागलाय. याचा अर्थ मराठे सुद्धा आपल्या गरजेचे आहेत. आपल्याला हे एकटा गरजेचं नाही, ह्यो बरोबर आपल्याला सगळे ओबीसीचे नेते एकत्र करून ब्लॅकमेल करतो आणि ते बघतेत मग शब्दप्रयोग कोणाचा कसा आहे, कोण काय बोलतोय, काय बोलतोय, आपल्याकडूनच खातोय का. आणि मान हाली त्याने बघा फडणवीस साहेबाची कशी. तुम्ही मी सुद्धा बारीक निरीक्षण करतो. आता मी बी मराठ्याचा आहे, क्षेत्रीय मराठ्याचा आहे, मी बी लय मुरलो याच्यात. आता त्यांच्या मानूनच कळतं कोणाकोणाचा खोटा उपटणार आहे. हा खरंच ना, हसू नका, खरं सांगतो मी तुम्हाला. कारण तो माणूसच आहे. त्यांनी मोठं बी केलं ओबीसीच्या नेत्याला, पण तेच ओबीसीचे नेते जर त्यांना संपवणार असली तर ते सुद्धा हे ओबीसी नेते जर राखच करून टाकणार. कारण ती परिस्थिती आता यांनी तयारी केली आहे ओबीसीच्या नेत्यांनी, त्यांना ती पाऊल उचलायची. त्यांनी ओबीसीच्या नेत्याला खूप जीव लावला फडणवीस साहेबांनी, पण ते आता त्यांच्याच डोक्यावर मुतायला लागली. मग त्यांच्या ते लक्षात यायला लागलं, अरे हे तर उलटं व्हायला लागलं आता. अच्छा असं आहे का, ठीक आहे, हो सगळं नीट करू असं म्हणते ते. फक्त हो ठीक, सगळं व्यवस्थित नीट करू असं म्हणते ते. हो ठीक ठीक असं करते. त्याचा अर्थ यांना बापीत कळा ना काय व्हायला लागले. यांनी 5-6 धरलेत, परळीवले दोन्ही हाताखाली धरलेत, इकडे हाताखाली धरलेत, पक्ष यांचे 17 आणि ओबीसी म्हणून एकत्रित येतात, फडणवीसवर तुटून पडते. ते फडणवीस साहेब बरोबर यांचा बघा कसा काटाने काटा काढते. हे दिसणार आहे ते. फडणवीस साहेबाचा पण योग्य ट्रॅक आहे, आमच्यासाठी म्हणत नाही मी, कारण त्यांना मराठा सोडून राज्यातला चालणार आणि ओबीसीच्या नावाखाली ते त्यांना ब्लॅकमेल करतात. त्यांनी ओळखलंय. कारण फडणवीस साहेबांची एक गोष्ट लक्षात आलेली, मराठ्यांचा सरकारी दस्तऐवज म्हणजे क्लिअर सांगतो मी तुम्हाला प्रेसच्या माध्यमातून सुद्धा. फडणवीस साहेबांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, विखे साहेबाच्या पण आणि आमच्या शिंदे साहेबाच्या पण, की मराठवाड्याचं हैदराबादचं गॅजेटियर आणि तो हे सरकारी दस्तऐवज महसुली पुरावा आहे. मराठ्यांना मराठवाड्यातल्या आरक्षण द्यावंच लागणार. सातारा संस्थांचं गॅजेटियर, कोल्हापूरचं गॅजेटियर, पुण्याचं गॅजेटियर, अंश संस्थांचं गॅजेटियर हे सरकारी दस्तऐवज आहे, सरकारी महसुली पुरावा आहे, हे द्यावाच लागणार आहे. नाही दिलं तर मराठी विरोधात जरी सगळे गेले तर नुसते ओबीसीचे नेते जवळ धरून करायचं काय. त्यामुळं मराठ्यांना कुणबीतून आरक्षण 100% मिळणार. प्रमाणपत्र सुद्धा सगळे खरे आहेत, शिंदे समितीनं शोधलेले आहेत. त्याच्यामुळं मराठ्यांचं मन दुखाल असं एकही सरकारकडून पाऊल उचललं जाणार नाही. एकही प्रमाणपत्राला बाधा होणार नाही, ते थांबणार नाहीत. कोणचंही प्रमाणपत्र चुकीचं नाही आणि गॅजेटियरचे सुद्धा प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होईल. मी संयमानं घेतोय आणि मराठ्यांनी सुद्धा घ्यायचं. आपण जाऊ सगळ्या आरक्षणात, फक्त कट्टरपणा आणि आता दयामाया सोडायची. मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता पाडायचा म्हणजे पाडायचा. पाटील, तुम्ही अंतरवली सराटीत उपोषणाला बसलेले होते, तर दुसरीकडे वडीगोद्र्याच्या फाट्यावर लक्ष्मण हाके सुद्धा उपोषणाला बसले होते. मात्र या बैठकीला त्यांना बोलवलं नाही, त्यांना डावलण्यात आलं. कुठेतरी प्रतिमा खराब झाली किंवा ते ओबीसी नेते मानतच नाही म्हणून बोलवलं नाही. काय वाटतं तुम्हाला, नेते संपत चालले ओबीसीचे? नाही, मी त्याला पोहोचतच नाही, महत्त्व देत नाही, बोलत नाही. आणि मी कसल्यावर उत्तरं द्यायला बांधील पण नाही. मी कसल्याला गिनीत नाही, मोजत नाही. माझं फक्त एकच म्हणणं आहे, मराठ्याचं धनगराचं काहीच नाही आहे कुठं. प्रेमाचे संबंध आहेत, एकमेकात चांगल्या भावनेचे
एकमेकाविषयी वागणूक आहे, एकमेकाविषयी प्रेम आहे, दयामाया आहे. विनाकारण छगन भुजबळचं ऐकून भांडण विकत घ्यायचं आणि मराठ्यांच्या विरोधात जायचं, एवढंच आम्हाला फक्त पटत नाही. तुम्ही तुमच्या जातीसाठी, गोरगरीब धनगरांसाठी लढले तर आत्तापर्यंत धनगराच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. जसं की बंजारा समाज सावध झाला. बंजारा समाज ज्यांना आपलं म्हणला त्यांनीच बंजारा समाजाचं वाटोळं केलं आणि बंजारा समाज डायरेक्ट आलिप्त झाला. या युगात कुणी कुणाचं नाही हे बंजारा समाजाचं लक्षात आलं. आपली लढाई आपल्यालाच लढावं लागेल आणि आपले लेकरं आपल्यालाच मोठे करावं लागतील. ज्याला आपण दिलं त्यानेच आपलं वाटोळं केलं. तसं धनगर समाजाने सुद्धा हुशार होणं गरजेचं आहे. हे असे राजकारणी आहेत, हे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी, मंत्रिपदासाठी आणि स्वतःला मिळवण्यासाठी समोरची जात संपून टाकायला बसले. त्याच्यामुळं ओबीसीतल्या, मायक्रो ओबीसीतल्या 18 पगड जातीतल्या लोकांनी हुशार होणं गरजेचं आहे. कारण गावखेड्यात आणि या महाराष्ट्रात मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माला सांभाळलं आहे आणि सगळ्या जाती धर्मांनी मराठ्यांना सुद्धा सांभाळलं आहे. दोघांनी एकमेकावरती सारखं प्रेम केलेलं आहे. एखादी जात नाचकी निघाली, लाभार्थी टोळी, आणि त्यांनी आपला सगळ्यांचा वापर केला तर असल्याला बाजूला करा आणि बाकीच्या जाती सगळे विचारानं राहा आणि पुढं जा. यांच्या वाचून कोणाचं काही गुंतलं नाही हे सुद्धा ध्यानात ठेवा. हे लाभार्थ्या टोळीपासून लोकांना बाकी सगळ्या जाती धर्माला लांब जावंच लागणार आहे, कारण हे दुसऱ्याला सुधरून देत नाहीत. राज्यात आमदार भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणतात की 58 लाख नोंद केलं पण फक्त 48,000 नोंद केलं आणि जे मराठा आंदोलक ते दिशाभूल करतात. ते उघडा रे, कपाट उघडा, मराठा आंदोलक त्याच्यात फाईल आहे, ती फाईल आहे. हा चालू ना तुमचं, हा तीच. मराठा आंदोलक दिशाभूल करतात आणि दुसरीकडे हे जे काही खराखोर करून काढलेल्या सर्टिफिकेट त्याला आमचा आक्षेप आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. बाकीचं बोलू नको म्हणा, बाकीचं शहाणपणा करू नको. तू बघ हे 58 लाख नोंदी आणि उद्या त्याला 2 लाख हे येणार आहेत, मला 2.5 लाख कागद येणार आहेत उद्या नोंदी. शेंगा नाही आणायच्या कोणकडे बी आणि बाकीच्या त्याच्यात तोंड नाही घालायचं. चांगला नेता आहे, चांगलं काम आहे, करायचं. मराठ्याची नाराजी तुझ्याविषयी नाही आहे, तू घ्यायची नाही. बस एवढंच म्हणणं आहे माझं. हां, दादा, राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला, मोठं नुकसान झालं. कालही मराठवाड्यात त्या ठिकाणी पाऊस झाला. पण सरकार कुठेही आतापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, मदत मिळत नाही. जी मागणी होते 50 रुपये तरी जास्त केली होती, ती पण भेटायची शक्यता नाही. सरकार दुर्लक्ष करते. जबरदस्त आंदोलन उभं राहणार. शेतकऱ्यावर जितका अन्याय सरकार करेल तितक्या पटीत बदला सरकार सोबत होणार. आपण एकदा बोललो या राज्यातला घराघरातला शेतकरी उभा राहणार, सरकारला सळोके पळो करणार. सरकारच्या बापाला नुकसान भरपाईपासून कर्जमुक्तीपर्यंत आणि हमी भावापर्यंत, पीक विम्यापासून तर सगळ्या भाजीपाल्यापासूनच्या सगळ्या वस्तूंना भाववाढ द्यावा लागणार. त्याशिवाय लढा थांबत बी नाही आणि कोणा टप्पर बी नाही. मराठ्यांचा लढा थांबवायचा, शेतकऱ्यांचा लढा थांबवायचा. इतका मोठा लढा उभा राहणार आहे, पुन्हा देशात नसन राहिला. आणि इतके हाल 75 वर्षाच्या सरकारमध्ये कोणत्याच सरकारचे झाले नसते, इतके हाल होणार. आमच्याच लेकरा बाळाच्या मुळावर जर शेतकऱ्याच्या तुम्ही उठलात तर आम्ही नेत्याला गिनीत नाहीत, सरकारला मोजीत नाहीत. आमची जात शेतकऱ्याची आणि ती बघा कशी रूमने घेऊन बाहेर येते आता. आणि मग सरकारला कळन आता मात्र बेकार. या राज्यातली जी काही पावसाची परिस्थिती, या परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, अशा परिस्थितीत तुमचं त्यांना काय सांगणं आहे? हे काय सगळ्या केलेल्या मागण्या महाराष्ट्रातल्या, कर्जमुक्तीपासून हमी भावापर्यंत, नुकसान भरपाई 100%, ओला दुष्काळ, ह्या आंदोलनात काहीच शिल्लक राहणार नाही. आणि ज्या मागण्या केल्यात त्या मागण्या पुऱ्या करायसाठी त्या दोघांनी सुद्धा राज्य सरकारला सांगावं. आणि केंद्राच्या अधिकारात येणाऱ्या जर मागण्या असल्या तर त्याला तातडीने अंमलबजावणी त्यांनी देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. नसता आंदोलन तुम्ही नुसते बघतच राहणार आहेत. सरकार म्हणून दोन्ही पण, केंद्रातलं आणि राज्यातलं.
नुसते बघतच राहणार आहेत. हे आंदोलन आता काय करायचं, इतकं भयंकर आंदोलन उभा करणार, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणार शब्द आहे आपला, बघा आणतो का नाही. आणि असा आनंद आणणार की शेतकऱ्याची शान वाढणार आणि कधीही वाटणार शेतकऱ्याला सरकारपेक्षा मोठा शेतकरीच, एवढी त्यांच्यात बळ आणि ताकद आणि ऊर्जा भरवणार आहे. हे त्याला जे आज वाटतंय सरकार ऐकत नाही गरीब शेतकऱ्याचं, आपलं कुणी नाही, शेतकऱ्याच्या पाठीमागं कुणी नाही, शेतकरी उघडा पडला तर हे आंदोलनावर आलं शेतकऱ्याला वाटणार सरकार फेकार आमच्यापुढं चिल्लर आहे. एवढ्या ताकदीनं करोडो शेतकरी त्याच्यात उतरणार आणि कधीच न मिळणारं शेतकऱ्याला मिळणार. 100-200 वर्षे सुखी होणार शेतकरी. तुम्ही बघाच फक्त आंदोलन. आणि सरकारला चांगलं माहिती आहे मी बोललो ते करतो, आणि शेतकऱ्याला पण माहिती आहे जात कोणची असू द्या, माझ्या मराठ्यालाच माहिती आहे मी बोललो ते करतो. राहिला विषय आता बाकीच्या जाती धर्माचा, जरी ते माझ्यासोबत नसतील आमच्या आंदोलनात म्हणतो मी, तरी त्यांना घरात माहिती आहे, विरोधकाला माहिती आहे, सत्ताधाऱ्याला माहिती आहे आंदोलन करावं ते याच्यासारखं. नका का बळच म्हणणं ते आम्हाला, पण त्यांच्यात बसल्यावर ते म्हणतात आंदोलन करावं तर जरांगे पाटला सर. आणि ज्या दिवशी शेतकऱ्याचं उभा राहील त्याशिवाय सगळ्या जाती धर्मात शेतकरी तुम्हाला पुरेचे पुरे रोडवर दिसते. कारण मी तिथं जात नाही आणलो, तर माझा गरीब संकटात सापडायला शेतकरी आणलाय. तिथं माणुसकी जिवंत ठेवली मी, आणि माणुसकी धर्म म्हणून शेतकऱ्याचा लढा उभा राहणार आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदच आणणार, पण सरकारला पळो की सोळत करून सोडणार, हे ठाम सांगतो. पंजाब धन्यवाद. आणि कर्नाटक राज्यामध्ये देखील अशी अतिवृष्टी झाली आहे, तिथल्या सरकारने भरीव मदत दिली आहे, मात्र राज्यात अशी परिस्थिती असताना आपल्याकडे काहीतरी तिथं काय आहे, तिथला शेतकरी जातीच्या पक्षाच्या पलीकडे जातो. ताबडतोब शेतकरी म्हणून एक होतं. इथं असं आहे, इथं राजकारण आधी आणि मग शेतकरी, तीच तर रोड बदलायची ना, जशी आम्ही आमच्या मराठ्यात बदली. आधी जात आणि मग तिकडे सत्ता फेत्ता ते पक्षपेक्षा. तसं शेतकऱ्यात एक आपल्याला नवीन पायंडा पाडावा लागेल. आधी आपलं शेत, आपलं कुटुंब, आपलं राज्य आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी जीवन जगायला भविष्यासाठी आपल्याला काय लागतंय तर शेतीमालाला भाव, आपली कर्जमाफी, आपल्यावर आलेले संकट हे गेले पाहिजेत. हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल त्यावेळेस ते पक्षपेक्षा सोडून देणार, शेतकरी म्हणून उभा राहणार आणि सरकारचं नीटोबाच करणार. शेती निसर्गावर अवलंबून आहे, जेव्हा शेतकरी आत्महत्या करतात, गेली अनेक वर्ष भाव मिळत नाही, सोयाबीन असेल, कापूस असेल, आता अतिवृष्टी झाली, अनेक वर्ष जरा शेतकऱ्यांनी पूर्ण होत आहे. बदल घडेल बघू ना दिवाळीपर्यंत ते काय करते. दिवाळीपर्यंत नाही केलं तर राज्याची एक बैठक बोलू आपण, सगळ्या शेतकरी संघटना जेवढ्या 100-200 तरी असतील छोट्या मोठ्या मिळून, त्यांना काही संघटनेत जरी नसले तरी अभ्यासक आहेत त्याच्यात शेतीविषयक, काही काही काय तज्ज्ञ आहेत त्याच्यातले, सगळे बोलू. बाहेर डोंगरात एखादा बैठक लावतो मोठी, हो त्या बैठकीला 10-1 लाख लोक तरी आले पाहिजे, बघा तुम्ही. आणि मग बघा आंदोलनाची तारीख डिक्लेअर करू. शेतकरी म्हणला पाहिजे याला म्हणतात लढा. आज आपल्या लेकरा बाळात आता कल्याण झालं, काही नाही राहिलं हो आमच्याजवळ, काय नाही राहिलं. पिशा वाहून गेल्या, पुस्तकं वाहून गेले, धान्य वाहून गेलं, काय नाही राहिलं, वाटुळं झालं. आता कुठंतरी सोयाबीन इकून थोडाफार कापूस शिकून आमचे लेकरा बाळ 2 घास गोड खाणार होते दिवाळीच्या दिवशी. केलं आमचं आयुष्य वाहून सगळं. बोलायला सोपं आहे, भाषणं करायला सोपं आहे साहेब, त्याला भोगावं लागतं, त्याला कळतं. एक शेळी आणायची म्हणले तर 10-20 हजार रुपये लागत आहेत, आणि ती आणल्यावर वाहून गेल्यावर ना खाली फक्त रडत बसतात आई बाप, कारण तेवढी ऐपत नसती डबल आणायची. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला ते चिल्लर वाटतं. 10-20 हजार वाहून गेले मग काय झालं, ते श्रीमंताला वाटतं. 10-20 हजार म्हणजे तो 9 महिने कष्ट करतो, तेव्हा राहिलेल्या 3 महिन्यात म्हणजे एकूण 12 महिने, मग ते 3 महिने खातो तेवढे. इतके हाल आहेत. हां, तुम्हाला नाही कळणार सरकारला आमचे कष्ट काय आहेत आणि आमचे काय हाल आहेत. हे कोंबडी सांभाळायला किती वेळ लागतो, बैल सांभाळायला किती वेळ लागतो, त्याला किती चिखलातून गवत आणावं लागतं, काय काय कुटाने करावं लागते, त्यांना माहीत असतं. हे सोपं नाही. 2 लिटर दूध काढायचं आणि त्या डेअरीपर्यंत किती चिखलात घेऊन जायचं ते आम्हाला माहीत असतं. पेंट किती रात्री जाऊन आणायची, जनावराला खाऊ घालायची, चारा खाऊ घालायचा, घरातलं धान्य कसं सांभाळून ठेवायचं, ते सगळं वाहून गेलं. सगळं पीक जळून गेलं, सगळं सडून गेलं. आमच्या वेदना आम्हाला माहीत आहे.
त्याच्यामुळं पुरा बदला होणार आहे. तुम्ही आमचे 60-70 वर्षे एवढे हाल केले शेतकऱ्यांचे. आम्ही नुसते शेतकरी मोर्चा काढाले आणि सरकार नुसतं बघत आणि दातडं काढू द्या म्हणतात. मोर्चाने काय होतं, आजचे दिवस बोंबलतेन असं म्हणते शेतकऱ्याला. हे आजचे दिवस बोंबलतेन जात्यान माघारी. हे जे हिनवलं आहे ना शेतकऱ्याला यांनी आत्तापर्यंत 60-70 वर्षाचा पुरा दुमता निघणार आहे. आता ना पिळूनच काढतो आम्ही सुद्धा सरकारला. तेव्हा यांना कळलं कधी शेतकऱ्याच्या नादी नाही लागायचं. इतकं टोकाचं आंदोलन करणार. शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. बघतो कसं काय न्याय मिळत नाही. पाटील हेक्टरी फक्त 50,000 मदत. चलो झालं. पण 50,000 चलो धन्यवाद. 25 मिनिटं आहेत. तर